डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे ध्वनी रूपांतरण। खंड पहिला, भाग पाचवा। बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन। वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे। या ऋचांचे जे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हटले जाते। वैदिक मंत्र म्हणजेच इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्म, महिद्धी, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना आहेत। धावा म्हणजेच शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धन प्राप्तीसाठी, भक्तांकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय। वेदांमध्ये फारसे तत्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या। अधमर्षण, प्रजापती परमेष्ठी, ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा असे ते ऋषी होते। या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या। जग उत्पन्न कसे झाले? वस्तूंची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे? निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे? अधमर्षण म्हणतो की जग हे तपसापासून अर्थात उष्णतेपासून निर्माण झाले। हे निर्मिती क्षमता असलेले तत्व आहे। त्यापासून शाश्वत असा नियम आणि सत्य यांचा जन्म झाला। यांच्यापासून रात्र अर्थात तमाची उत्पत्ती झाली। तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली। काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली। ब्रह्मणस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला। त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला। सत हे मूलतः असतपासून उत्पन्न झाले। जे जे काही सत आहे अर्थात अस्तित्वात असलेले आहे आणि जे काही उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि अजून उत्पन्न झालेले नाही, त्या सर्वांचा असत हा शाश्वत मूलाधार आहे। प्रजापती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय? या शंकेपासून सुरुवात केली। त्याचे म्हणणे असे की अशा प्रकारचा प्रश्नच अनावश्यक आहे। त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय। त्याच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही। परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही। त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते। या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले। अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता। त्याच्या मते वायू हे मूल तत्व होय। त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते। त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गताच असते। दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्रांचे जीवन शेवटी सूर्यावर अवलंबून असते। स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो। सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असते। सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होय। पाणी हे वनस्पतीचे बीज होय। याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते। नारायणाच्या मतानुसार पुरुष अर्थात परमेश्वर हे पहिले जगत्कारण होय। सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच होते। तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता। हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ अर्थात बीज। या विश्वाच्या महान शक्तीपासूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली। हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी। सौर तत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व ह्या अग्नीपासूनच बनले आहे।
अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होय. रूपांतराची तत्वे अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेलच तर मग पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती निर्मिती तत्वे त्याचप्रमाणे भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्म्याचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती आहे. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासूनच आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज अर्थात जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा त्याच्यातच वास असतो. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे. बुद्धांना हे सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे वैदिक मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे वैदिक मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी ते वैदिक मंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. ते वैदिक ऋषी सत्य प्राप्त करून घेण्यासाठी केवळ चाचपडत होते, परंतु ते त्या सत्यापर्यंत पोचले नाहीत. त्यांचे तत्त्वज्ञान म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नव्हती. म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी मानून त्यांनी ते अमान्य केले. भारतवर्षातील प्राचीन तत्त्ववेत्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्त्वज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्त्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्त्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई. त्याच्या विचारातील मूल तत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असूच शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2च मार्ग मानले. त्यातील पहिले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होय आणि दुसरे अनुमान ज्ञान होय. प्रत्यक्ष ज्ञानाचा अर्थ म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहे. त्यातील पहिले म्हणजे कारणावरून कार्य ओळखणे, जसे की ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. दुसरे म्हणजे कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि तिसरे म्हणजे साम्य, जसे की मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसत असतात त्या अर्थी त्यांना गती असलीच पाहिजे. त्याचा दुसरा सिद्धांत सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होता. सृष्टीची उत्पत्ती आणि तिची कारणे. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व सुद्धा पहिल्यापासूनच कारणात असते असे त्यांचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले ह्या सिद्धांताला अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. परंतु आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेतच. असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तविक पाहता नवे असे काहीच उत्पन्न होत नाही.
सृष्टवस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो, उत्क्रांत वस्तू अर्थात व्यक्त वस्तू आणि अनुत्क्रांत वस्तू अर्थात अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असणे शक्य नाही. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक वस्तू दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्वच वस्तू एखाद्या मूळ घटकापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूळ घटक होणे शक्य नाही. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असलेच पाहिजे आणि म्हणून विश्व हे स्वतःचे अंतिम कारण असणे शक्य नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होणे का शक्य नाही? तिच्यायोगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईलच अशी क्रिया इंद्रिय गोचर का होत नाही? याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे. त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीतच, त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील, किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे किंवा तत्सदृश पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व असल्यामुळे किंवा निरीक्षकाचे अंधत्व असल्यामुळे किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियांचा किंवा मनाचा एखादा दोष असल्यामुळे या कारणाने सुद्धा अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असणे शक्य आहे. कपिलाला विचारण्यात आले, मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यांतील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यात आले. कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोंचेही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्यांचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी स्वरूपाचे आहे. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयवी असते. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूंच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तामस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हटले जाते. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशांशी यापैकी पहिल्या घटकाचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती उत्पन्न करतो. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतःच अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वाती या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात. जेव्हा या 3 गुणांत समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नाहीसा होतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. सर्व तत्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता, ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे.
असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3च गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक आहे म्हणून त्यांनी तो सोडून दिला. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ हे ब्राह्मणे या नावाने ओळखले जाते. दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधिले जाते. ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले आहे. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तेव्हाच आत्म्याला मुक्ती मिळते. म्हणजे जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते. वेदांमध्ये सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयी सुद्धा त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदांमध्ये सांगितलेली आहे. आणि ज्या अर्थी वेद हे स्खलनातीत व वादातीत आहेत, त्या अर्थी समाजरचनेची चातुर्वर्ण पद्धती सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती. पहिला नियम असा की समाज हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांमध्ये विभागला जावा. दुसरा नियम असा की या वर्णव्यवस्थेमध्ये सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले असावे. सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मणांच्या खालोखाल परंतु वैश्यांच्यावर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्यावर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असणे शक्य नव्हते. हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असे. पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत असे ते क्षत्रियाला मिळत नसे. त्याला वैश्यापेक्षा जास्ती हक्क व अधिकार मिळत असे. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असे. पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नव्हते. आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना ना दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता. चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे हा होता. व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता. आणि 3 वर्गांची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्गांना दिलेले व्यवसाय हे खास त्या वर्गासाठीच होते. एका वर्गाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षणाचा हक्क हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला. चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांतील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला. आणखी एक 5वा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत असे. दुसऱ्याचे नाव गृहस्थ आश्रम असे होते.
तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाचा परिचय करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असे. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथा आश्रमही शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता. चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना. तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमांना आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय. आत्म्याच्या जन्म-मरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे स्खलनातीत आहेत व त्याचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धाने अमान्य केले. त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेर विचार नव्याने करण्यास प्रत्यवाय नसावा. माणसाला संपूर्ण सत्य यथार्थता समजले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याकरिता विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. वेद अपौरुषेय आहेत असे मानणे याचाच अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. या कारणास्तव ब्राह्मणी तत्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला. ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थापोटी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असे. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते. यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणायचे, पशूंचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्ग प्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक वेगवान मार्गच ठरेल. भगवान बुद्ध या विचारांशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितकाच चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता. चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाज रचना त्यांना नैसर्गिक समाज रचना वाटली नाही. तिच्यातील वर्ग रचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाज रचना होती. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता. ब्राह्मणांची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही ना बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मणच. एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय. एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र. ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे.
योग्यता आणि सुधारणेला या समाज रचनेत स्थान नव्हते. विषमता प्रत्येक समाजात असते, परंतु ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्याचा विरोध होता. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही. वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले. 4 वर्णांचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाच नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते. चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली, तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा हमखास होता. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हित संबंधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही, तर खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानव श्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या वर्गाची सेवा करण्यास इतर लोकांना भाग पाडण्यात आले. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठीच ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता, असे बुद्धाचे ठाम मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो विद्रोह करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती, त्या शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. अशा या समाज रचनेत बदल घडविणे शक्य होते काय? ही समाज व्यवस्था ईश्वर प्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते. या कारणांसाठी खऱ्या जीवनमार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्त्वज्ञान बुद्धाने अमान्य केले. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होय. उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाची आहेत तर काही मुळीच महत्त्वाची नाहीत. त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती, ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात होते. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय, याविषयी या सर्वांचे एकमत होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय, याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांचे फळ, और्ध्यदेहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा
या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी सार तत्वे असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे काय? उपनिषदांचे सिद्धांत मान्य कराव्याचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? या प्रश्नावर याज्ञवल्क्याने नेती असे उत्तर दिले. म्हणजेच मला माहीत नाही, मला माहीत नाही, एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला. ज्याच्या विषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल असा बुद्धाचा प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही.